हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण शॉर्ट मंगळसूत्र पाहणार आहोत। तर त्यासाठी लागणारं साहित्य काळे मणी, सोन्याचे मणी, त्यानंतर सुई, फिरकी, मंगळसूत्रे, काळ्या कलरचा दोरा, नंतर कातर, काडीची पेटी आणि त्यासाठी टेप चिटकायला लागण्यासाठी। तर चला, हे आपलं सर्व साहित्य झालेलं आहे। त्यानंतर आपण आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी तो काळ्या कलरचा दोरा आहे, तर तो दोरा कट करून घेतलेला आहे। तर कट करून झाल्यानंतर त्याला शेवटी 2-3 गाठणी मारून घेतल्या अशा पद्धतीच्या। तर गाठणी मारून झाल्यानंतर व्यवस्थित तुम्ही पहा, अशा 2-3 गाठणी मारल्यानंतर आता आपण काय करणार आहोत, जो आपला टेप आहे चिटकायचा, तर तो त्या जो आपल्या कढीचे जे पदर आहेत ना, तो त्याला चिटकून घेणार आहोत एका साईडला। म्हणजेच आपण काय होतं, पोत गाठताना आपण जर त्याला काहीतरी कशाला तरी बांधलं वगैरे, काहीतरी गुंतवलं जर नाही, तर ते पोत गाठताना मध्ये सारखं दोरा गुंता होतो, गोळा होतो। तर त्यासाठी आपण काय करणार, आपला जो टेप आहे टेपने त्याला चिटकवणार शेवटी। तर ते झाल्यानंतर आपली जी सुई होती काळ्या कलरमध्ये घातलेली, तर ती सुई आपण आता दोऱ्यामध्ये ओवून घेतलेली आहे। तर हे अशा पद्धतीने टेपमध्ये गुंतवला मी दोरा। त्यानंतर आता आपली सुई पण आपण घालून घेतलेली आहे। त्यानंतर जी आपली फिरकी होती, तर ती फिरकी एक नंबर सर्वात अगोदर घालून घेतली। सुई घालून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे आपले मोठ्या साईजचे काळे मणी होते, तर ते 3 मणी घालून घेतले, 2 ते 3 काळे मणी घालून घेतले। काळे मणी घालून झाल्यानंतर एक सोन्याचा मणी घातला। सोन्याचा मणी झाल्यानंतर परत 2 काळे मणी, परत एक सोन्याचा मणी। तर अशीच मी 3 पदर 3 सोन्याचे मणी आणि घालून घेतले। त्यानंतर पुढल्या स्टेजला काळे मणी थोडे जास्त वाढवले आहेत, 5 काळे मणी घेतले। त्यानंतर परत सोन्याचा मणी घेतला, परत 2 काळे मणी, सोन्याचा मणी, परत 3 पदर 3 सेम सोन्याचे मणीचं तसंच केलं आहे पहिल्यासारखंच। परत 5 काळे मणी घेतले। काळे मणी घेतल्यानंतर परत 3 सोन्याचे मणी, म्हणजेच 2 काळे, 1 सोन्याचा, 2 काळे, 1 सोन्याचा, असे करून परत 3 काळे सोन्याचे मणी घालून घेतले। तर असे आपले 3 कप्पे झालेले आहेत सोन्याचे मणीचे, 3-3 मण्याचे 3-3 कप्पे। तर त्यानंतर आता आपण परत काळे 5 मणी घालून घेतलेले आहेत। तर काळे 5 मणी घालून झाल्यानंतर आपण परत सोन्याचा मणी घालून घेतला, नंतर एक काळा मणी घातला। आता मागच्या वेळेस काय केलं आपण, 2 काळे मणी आणि एक सोन्याचा मणी घातला। तर ह्या चौथ्या स्टेपला काय केलेलं आहे, तर एकच काळा मणी घातलेला आहे सोन्याच्या मणी शेजारी, आणि सोन्याचे मणी 1 2 3 4 5 5 का सोन्याचे मणी घातलेले आहेत, 5 आणि 6 7, 1 2 3 4 5 6 7। आता ह्या चौथ्या स्टेपला आपण 7 सोन्याचे मणी घालून घेतलेले आहेत, एक काळा, एक सोन्याचा, एक काळा, एक सोन्याचा, असं करून 7 मणी घालून झालेले आहेत आपले। तर त्यानंतर आपण परत बरेचसे काळे मणी घालून घेतले, तर 6 ते 7 काळे मणी पण घालून घेतलेले आहेत, सेम त्याच पद्धतीनं, पण थोडे जास्त वाढवले आहे। तर आपले सोन्याचे मणी घालून झाल्यानंतर, काळे मणी घालून झाल्यानंतर परत आपण एक सोन्याचा मणी घालून घेतला। सोन्याचा मणी घालून झाल्यानंतर जे आपले छोटेसे छानसे मंगळसूत्रे होते, तर ते मणी घालून घेतला। परत सोन्याचा मणी घालून घेतला। सोन्याचा मणी घालून झाल्यानंतर परत मस्त क्रिस्टलचा काळा मणी असतो ना, तर तो मणी घालून घेतला। त्यानंतर परत सोन्याचा मणी आणि मंगळसूत्र घालून घेतलं। मंगळसूत्र झाल्यानंतर काळा मणी। तर आपले एका साईडची पूर्ण मंगळसूत्र गाठून झालेलं आहे। तर तुम्हाला कसं वाटलं एका साईडचं मंगळसूत्र गाठलेलं? तर तुम्ही जर हा मंगळसूत्र जर गाठला ना घरच्या घरी, तर मस्त आहे, गाठायला पण सोपा आहे आणि छान आहे। कारण की हाच जर तुम्हाला मंगळसूत्र गाठायचा ठरलं ना, तर बाहेर तुमचे कोणी एवढ्याच मंगळसूत्राचे 100 रुपये मोकळे घेतील, आणि घरच्या घरी जर गाठवला तर काय लईतली तुम्हाला खर्च, तर फक्त दोऱ्याचाच खर्च आहे मण्याचा। म्हणजे घरी जर गाठवायचं ठरलं तर 20 रुपये खर्च, बाहेर गाठायचं ठरलं तर 100 रुपये खर्च। तर तुम्हीच पहा, घरी गाठायला सोपं आहे का बाहेरून आणायला? बाहेर गाठायचं म्हणलं तर बाहेर जाण्यासाठी टाईम काढावा लागतो। तसं घरी कसं, घरी आपलं काम वगैरे आवरलं का, तर नंतर मोकळ्या टायमामध्ये आपण गाठवू शकतो। आणि तुमच्यासाठी माझे व्हिडिओ तर रेग्युलर असतात,
मंगळसूत्र, शॉर्ट मंगळसूत्र, लांब मंगळसूत्र, हँडमेड ज्वेलरी वगैरे सर्व व्हिडिओ असतात. तर तुम्हाला बाहेर जाऊन गाठायची काहीच गरज नाही. हमखास माझे व्हिडिओ पाहिजे आणि मंगळसूत्र घरच्या घरी गाठायचं. कारण की मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये मंगळसूत्र कसं गाठवायचं वगैरे सांगते. तर तुम्ही माझे व्हिडिओ पाहूनसुद्धा घरच्या घरी मंगळसूत्र गाठायला तुम्हाला नक्कीच येतील, माझी अशी अपेक्षा आहे. तर आपण त्याच पद्धतीनं जसा आपला पहिला पदर आपण गाठून घेतला होता, तर सेम त्याच पद्धतीनं दुसरा पण पदर गाठवला आहे आपण. अगोदर काळे मणी घातले, त्यानंतर सोन्याचे मणी घातले 7, नंतर परत काळे मणी, नंतर परत 3-3 टप्पे घेतलेले आहे काळ्या सोन्याच्या मण्याचे, त्याच्यामध्ये काळे 2 मणी. तर आपली पोत गाठून झालेली आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये फिरकी घालून घेतली. फिरकी घालून झाल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये छोटासा एक काळा मणी घालून घेतला. म्हणजेच काळा मणी घातल्यानंतर काय होतं, आपण जरी गाठणी कमी जरी मारल्या गेल्या तरी पण ती फिरकी वगैरे असते ना, त्याच्यामधून आपली जो मणी असतो आपला काळा मणी, तो मग त्याच्यातून बाहेर येऊ शकत नाही. तर त्यासाठी कधी पण पोतवताना काळा मणी घालायचा. काळा मणी घातल्यानंतर मग नंतर गाठणी द्यायला सुरुवात करायची. त्याच्यानंतर गाठणी जर दिली ना तुम्ही, तर तुमची पोत आहे ना तुटू शकत नाही. एखाद्या वेळेस मधून जरी पोत तुटली तर मधून मणी गळतील, पण ह्या इथून असं काही वेळेस काय होतं, एखाद्याची फिरकीतून दोरा निसटून जातो आणि हे होतो, खाली पडतो. तर तसं होणार नाही तुम्ही अशा पद्धतीनं जर पोत गाठवली तर माझ्या नवीन स्ट्रिक पद्धतीनं. तर चला, आता आपलं घालून झालेलं आहे. त्यानंतर आपण दोरा कट करून घेतला. दोरा कट करून झाल्यानंतर आपण आपल्या फिरकीच्या शेजारी 2 ते 3 अशा व्यवस्थित छानशी गाठणी मारून घेणार आहोत. तर गाठणी मारून झाल्यानंतर काय करणार आपण, लगेच त्याला टेपच्या साहाय्याने टेप नाही, गाठणी मारून झाल्यानंतर आपल्याजवळ जी काडीशपेटी आहे ना, तर त्या काडीशपेटीच्या साहाय्याने त्याला आपण डाग मारणार आहोत. आणि डाग मारून झाल्यानंतर आपली पोत एकदम परफेक्ट घालण्यासाठी रेडी झालेली आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पहा किती सुंदर आपली पोत बनून झालेली आहे. आणि तुम्हाला जर आवडली तर नक्कीच आपल्या व्हिडिओला सबस्क्राईबर करायला विसरू नका. तर असेच छान छान व्हिडिओ